लग्नानंतर होईलच प्रेम. ज्याच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे पार्थ म्हणतो, डॉक्टर काव्या शुद्धीवर आला तसं म्हणून ओरडायला लागतो तो, हा थोडा माझा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे भीती वाटायला लागते पार्थला, ही मला विसरली काय म्हणून. तर आता इथे काव्या बघते त्याच्याकडे, काय असं म्हणतो आता इथे पार्थ, कोण आहेत तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे रम्याच्या बोलण्यामुळे ह्याला आता भीती वाटत असते, विसरली की काय मला म्हणून. "हो, असं काय करताय काव्य असं म्हणतो आता इथे पार्थ. मी पार्थ, तुमचा तुमचा पार्थ असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमचा आर्किटेक्ट बोका असं म्हणतो तो. हा, टॉप 20 आर्किटेक्ट असं म्हणतो तो. तुम्ही असं का बोलताय काव्य असं म्हणतो पार्थ. तुम्हाला काय आठवत नाहीये का? असं म्हणतो तो. नाही 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 आठवत मला काही असं म्हणते काव्या. जा तुम्ही, कोण आहात असं म्हणून ढकलते आता ती पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता परत ती बेशुद्ध होते. तर आता बहुतेक हे स्वप्न असतं बघा प्रेक्षक हो पार्थचं. तर आता इथे पार्थचा हात घेऊन थांबलेला असतो. तर आता त्याच्या लक्षात येतं की हे स्वप्न होतं म्हणून. तर आता तो खुश होतो. हा माझा भास होता असं म्हणतो पार्थ. स्वप्न होतं का हे असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही पार्थ, डोकं थकलंय त्यामुळे असं काहीतरी विचार येत आहे तसं म्हणतो आता इथे पार्थ. काव्य असं म्हणतो पार्थ, हा भास होता असं म्हणतो तो. ओ माझ्या पिस्करणारे मांजरीन, एक वेळ लग्न नंतरचं माझं प्रेम विसरलात तरी चालेल, पण जर का तुम्ही मलाच विसरलात ना तर मरून जाईन मी असं म्हणतो पार्थ. तर आता इथे तो तिच्या हाताला पापी देतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे पार्थ बघतच राहतो काव्याकडे. तर आता इथे पार्थ तिच्या बाजूला तिच्या उशीवर पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो तिच्याकडेच बघत असतो बघा प्रेक्षक हो तिथे पडून, आणि तिचा आणि त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. तर आता इथे पार्थ तिच्या चेहऱ्यावरती हात ठेवतो बघा प्रेक्षक हो, आणि आता तो खूप रडत असतो आणि खूप इमोशनल पण असतो. तर परत आता तो काव्याच्या हाताला पप्पी देतो परत एकदा. तर आता इथे रात्र झालेली दाखवले, तर आता इथे सकाळी झालेली दाखवले. तर आता इथे सगळेजण वाट बघत थांबलेले असतात. तुम्ही सगळे इथेच असं म्हणते डॉक्टर, प्लीज कुणीतरी एकाने इथे थांबा, बाकी सगळ्यांनी घरी जा असं म्हणते आता इथे डॉक्टर. उद्या सकाळी असं म्हणते ती, आम्ही थांबतो ना. त्यांना शुद्ध आली की खायला देतो, मेडिसिन देतो आणि मग गाडीत बसून आम्ही जातो परीक्षेला असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे हो, त्यांची उद्या परीक्षा आहे ना, असं म्हणते आता इथे डॉक्टर. उद्या नाही, आज आहे असं म्हणतो आता इथे धनंजय, आणि आजचा दिवस ऑलरेडी सुरू झाला असं म्हणतो तो. आज असं म्हणते आता इथे डॉक्टर. कठीण आहे असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. कठीण आहे म्हणजे असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही बोललात ना शुद्ध येईल म्हणून असं म्हणतो पार्थ. मी म्हणाले होते. मला सांगा परीक्षा किती वाजता आहे असं म्हणते आता इथे ते डॉक्टर. सकाळी 9 वाजता असं म्हणते तो. तोपर्यंत माझ्या अंदाजाने त्या शुद्धीवर नाही येणार असं म्हणते आता इथे डॉक्टर. तुम्ही बोललात ना शुद्ध येईल म्हणून असं म्हणतो पार्थ. असं का बोलताय असं म्हणतो तो. दादा दादा असं म्हणतो जीवा. आपण वाट बघूया ना असं म्हणतो तो. वाट बघूया जीवा, पण ते असं काय बोलतायत की वेळ आहे अजून. तुम्ही बोलला होता ना अजून वेळ आहे आणि त्या येणार आहेत शुद्धीवर म्हणून. मी माझ्या मेडिकल नॉलेज प्रमाणे सांगते असं म्हणते ती. तर ते बरोबर आहे असं म्हणतो पार्थ, पण तुम्ही देवात नाही आहात ना असं म्हणते ती. ठीक आहे, तुम्ही मेडिकल इन्स्टिंक्टवर चाललाय ना, कुठल्या मिनिटाला आणि कुठल्या सेकंदाला त्यांना शुद्धी येईल. काम डाऊन असं म्हणते ती डॉक्टर. प्लीज टेक केअर ऑफ हिम असं म्हणून डॉक्टर जाते आता इथे आत. दादा दादा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता धनंजय जातो तिच्या पाठीमागून. अरे हॉस्पिटल आहे, पेशंट झोपले तसं म्हणतो आता इथे जीवा. माझी बायको पण झोपली आहे रे. आता सकाळी 9 वाजता त्यांचा पेपर आहे म्हणून माझा जीव तुटतोय. त्यांनी खूप मेहनत केली असं म्हणतो आता इथे पार्थ. 35% पास होणारे सुद्धा देवाकडे मागतातच ना. त्यांच्या घरचे मागतातच ना. माझा माणूस पास होते, बाकी मी काय मागत नाही तुझ्याकडे. मी सुद्धा काव्याकडेच मागतोय ना, कारण त्या हुशार आहे तसं म्हणतो का पार्थ. त्या मेहनती आहेत, इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांनी रात्रभर जागून अभ्यास केलाय. इतर मुलींसारखं देवावर सोडून बसल्या नाहीत कधी असं म्हणतो पार्थ. हे बघ तुझ्या इन्स्टिंक्टवर विश्वास आहे की नाही असं म्हणतो जीवा. आहे ना असं म्हणतो तो. मग काव्या नक्की बरी होईल, तू नको टेन्शन घेऊस असं म्हणतो आता इथे जीवा. सगळं नीट होणार आहे, डोंट वरी असं म्हणतो तो. यायलाच हवंय तसं म्हणतो आता इथे पार्थ, कारण त्या डिझर्विंग आहेत. आता कुठलाही प्रश्न विचार, त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, पेज नंबर सकट असं म्हणतो आता इथे पार्थ. मी त्यांना विचारलं, आम्ही पिकनिकला नाही चाललो, तुम्ही काहीतरी रिव्हिजन करा. परीक्षेत पुस्तकातलंच नाही, पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात, जसं की AI. तर आता इथे पार सांगत असतो AI. तर आता इथे कसं उत्तर दिलेलं असतं ना काव्याने, ते सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. फ्लॅशबॅकनी ते जेव्हा जात असतात ना तेव्हा त्या एक्झाम सेंटरला, त्यावेळेचं सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि खूप मोठं डेफिनेशन दिलेलं असतं तिनं, हे सगळं त्याला आठवतं आता इथे फ्लॅशबॅकमध्ये पार्थला. त्यांनी त्याची उत्तर दिली. ज्या मुलीचा इतका अभ्यास झालाय, जी तिच्या करिअरला घेऊन इतकी डेडिकेटेड आहे, तिचा जर का पेपर हुकला तर त्रास नाही होणार असं म्हणतो पार्थ. आधीच त्यांना लग्नानंतर त्रास झालाय, नंतर माझ्यामुळे झाला. महिनाभर त्यांना प्रतिसाद नाही दिला, त्याचा त्रास किती झाला असेल त्यांना, आणि आता त्यांचा पेपर हुकला तर नाही नाही असं म्हणतो इथे पार्थ. मी वाईट साईड काय बोलणारच नाही असं म्हणतो इथे पार्थ. मी युनिव्हर्सकडे प्रे करीन असं म्हणतो पार्थ, की त्यांना सकाळी वेळेवर जाग येते तसं म्हणतो इथे तो. त्यांचं स्वप्न राहणार नाही असं म्हणतो इथे पार्थ. मी सत्यात उतरून दाखवणार आहे असं म्हणतो आणि निघून जातो तिथून. पार्थाने जीवा त्याला थांबत असतो, जीवा जीवा म्हणून. तर आता इथे
अनिता आलेली दाखवली आणि आता ती नजर काढत असते. तर आता इथे मानिनी समोरच बोलत असते नंदिनी सोबत. अगं नंदिनी, तू माझी काळजी करू नकोस असं म्हणत असते मानिनी नंदिनीला. मी ठीक आहे असं म्हणते मानिनी. खरं सांगू का, घरी बसून ना तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटते असं म्हणते मानिनी. मी एकदा येऊ का ग हॉस्पिटलमध्ये असं म्हणते आता इथे मानिनी. नाहीच का भेटू देते असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे अनिता बघा प्रेक्षक हो नजर काढत असते. बरं ठीक आहे, पण तू तिथे घडलं ना काहीतरी तर तू मला कळव आणि मी आता इथे मंदिरला जाऊन येते असं म्हणते ती. तर आता इथे नजर काढत असते बघा प्रेक्षक अनिता. तर काय ग आशा असं म्हणते आता इथे मानिनी. काय ग आशा का करतेस असं म्हणते मानिनी. वहिनी असं म्हणते आशा. जरा घराची दृष्टच काढत होते असं म्हणते आशा. जरा या घरामध्ये सुख नांदायला लागलं ना की कुठून तरी मिठाचा खडता पडतो आणि काहीतरी बिनसतं असं म्हणते ती. अगदी खरं बोलीस असं म्हणते मानिनी. आपल्याकडे तर आपल्या घराचं मीठ खाणारी माणसं सुद्धा ह्याच घरात मिठाचा खडा टाकतायत असं म्हणते आता इथे मानिनी. असं म्हणते ती. कुणाला बोलायचं आणि कुणाला सांगायचं असं म्हणते ती. खरं सांगू का आशा, आपल्या घरात मध्यंतरी जे काही घडलं ना त्यानंतर मला खरंच असं भीती वाटायला लागली आहे. असं वाटलं होतं की पार्थ आणि नंदिनी समजून घेतील का असं म्हणते आता इथे मानिनी. पण त्यांनी समजून घेतलंय असं म्हणते आता मानिनी. अर्थात त्यासाठी आपल्या जीवा आणि काव्याने सुद्धा खूप कष्ट घेतलेत. पण त्या मेहनतीचं फळ आत्ता आत्ता मिळायला लागलं होतं. पार्थ आणि काव्या तर प्रवासाला निघाले सुद्धा होते. जीवा आणि नंदिनी पण. तर आता इथे आठवतं मानिनीला कसं डिवोर्स पेपर्स घेऊन आलेला असतो तो लॉयर. तर डिवोर्स फास्ट करून हवा होता ना, पेपर्स आणले तसं म्हणून लॉयर घेऊन आलेला असतो. वहिनी असं म्हणते आशा होईल सगळं नीट असं म्हणते ती. आता घराची दृष्ट मी काढली आहे, सगळं नीट होईल ना असं म्हणते ती. तुम्ही निवांत राहा असं म्हणते आशा. खरंच ग बाई असं म्हणते मानिनी. तसंच होऊ देत असं म्हणते ती. तर आता इथे मानिनी म्हणते सगळं छान झालेलं बघायचंच आहे मला असं म्हणते ती. आणि एकदा का ह्या चौघांची गाडी रुळावर आली ना की हे सगळे 16 डिसेंबरचं प्रकरण कोणी आणि कसं घडवलं ह्याच्यावर चर्चा करता येईल आणि शोधून पण काढता येईल असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक. मी शेवटचं सांगते, मी काही केलेलं नाही, या सगळ्याशी माझा काही संबंध नाही असं म्हटलं. फ्लॅशबॅक आठवतो आता इथे मानिनीला. मी 16 डिसेंबर नंतर काही केलेलंच नाही असं म्हणते ती. तर मानिनी म्हटलेलीच ते 16 डिसेंबर नंतर म्हणजे असं म्हटलेलीच ते. तर आता इथे सकाळ झाली दाखवल्या. हे बघ बस झालं आता असं म्हण जीवा देवासमोर थांबून प्रार्थना करत असतो. अंत नको बघूस प्लीज प्लीज, काव्याला शुद्धीवर आण आता असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता पार्थ येऊन थांबतो त्याच्या बाजूला. कालपासून बेजारी बेसुद्ध आहे आणि तेव्हापासून दादाच्या आणि नंदिनीच्या डोळ्याला डोळा लागला नाही अरे असं म्हणतो आता इथे जीवा. तर पार्थ आंघोळ करून आलेला असतो. दोघे आळीपाळीने काव्यासोबत राहिलेत. धनंजय मोहिते सुद्धा आज रडलेत असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज आणि काय आहे ना, मी माझ्या माणसांना रडताना नाही बघू शकत असं म्हणतो आता इथे जीवा. आणि नंदिनीला रडताना तर अजिबात नाही बघू शकत असं म्हणतो आता इथे जीवा. त्यामुळे प्लीज मी हात जोडतो तुझ्यासमोर असं म्हणतो आता इथे जीवा. काव्याला शुद्धीवर आण आता प्लीज असं म्हणतो जीवा. आणि सगळं ऐकत असतो आता इथे पार्थ बाजूला थांबून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ निघून गेलेला असतो आत बघा प्रेक्षक हो काव्याकडे. प्लीज प्लीज असं म्हणत असतो जीवा. तोही निघून जातो. तर आता इथे नंदिनी झोपलेली असते काव्याच्या बाजूला. नंदिनी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर काव्या काव्या असं म्हणून उठते ती. तर आता इथे पार्थ आलेला असतो. मी फ्रेश होऊन आलोय असं म्हणतो तो. तुम्ही फ्रेश होऊन या असं म्हणतो तो. मी थांबतो काव्यासोबत असं म्हणतो तो. मी थांबते तिच्यासोबत, तुम्हीच फ्रेश होऊन या असं म्हणते आता इथे नंदिनी. मी फ्रेश होऊन आलोय, तुम्ही या फ्रेश होऊन असं म्हणतो आता इथे पार्थ. बरं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो पार्थ आंघोळ वगैरे करून आलेला असतो. तर आता इथे नंदिनी पापी देते काव्याला बघा प्रेक्षक हो, तिची माया करते. तर आता इथे नंदिनी बघते पार्थकडे. ते असं म्हणते नंदिनी जीवा झोपले ना रात्री असं म्हणते आता इथे नंदिनी. काय गंमत आहे ना असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही नकळत जीवाचा विचार करताय आणि तिकडे जीवा देवासमोर प्रार्थना करताना खरं तर ओझरच ऐकलंय मी. त्याला सुद्धा तुमची काळजी वाटत होती असं म्हणतो पार्थ. की तुम्हाला त्रासात बघून, रडताना बघून त्रास होतोय त्याला पण असं म्हणतो आता इथे पार्थ. तर फ्रेश होऊन या तुम्ही असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा बाहेर बसलेला असतो आणि त्याला जांभया येत असतात. तर आता इथे तो वळत असतो आणि आता इथे चहाची सॉलिड गरज आहे मला आता असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे त्याला त्रास होत असतो. तर आता इथे तेवढ्यातच नंदिनी घेऊन येते त्याच्यासाठी चहा. घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा चहा नको आहे मला असं म्हणतो आता इथे जीवा. आता घेताय की काढा देऊ असं म्हणते ती. तर आता इथे घेतो तो चहा. तर आता सावकाश असं म्हणते आता इथे नंदिनी. असं काय बघतेस असं म्हणतो आता इथे जीवा. टाकून देणार नाही आहे ते, गरम आहे म्हणून असं म्हणतो तो. अच्छा असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे फक्त चहासाठीच थांबता का असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे हो असं म्हणतो जीवा. अजून कोणासाठी थांबू असं म्हणतो तो. तर नंदिनी बघतच थांबते आता इथे जीवाकडे. तर आता इथे सॉरी लिहून आणलेले असते तिने त्या कपवरती. जीवा कप ओके आहे ना असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण जीवाने बघितलेलंच नसतो ना कपवर सॉरी लिहिलेलं. तर आता इथे कपसारखा कप आहे, ह्यात काय एवढं असं म्हणतो आता इथे जीवा. तसं नाही असं म्हणते आता नंदिनी. असतं कधीतरी विशेष असं म्हणते ती. म्हणजे आतून असतं पण बाहेरून असं म्हणते ती. कारण त्याने बघावं म्हणून तो कप. म्हणजे बाहेरून बघितलं की तर मग आपल्याला दिसतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता तेवढ्यातच नर्स येतो. दादा असं म्हणतो आता तो. चहाचा एक रिकामा कप देता का प्लीज असं म्हणतो आता जीवा. अहो असं म्हणते आता इथे नंदिनी.
अहो असं म्हणते आता इथे नंदिनी, 1 मिनिट असं म्हणते आता इथे नंदिनी. तर दुसरा कप घेऊन घालतो त्याच्यामध्ये, काही काही ना काही दिसतच नाही असं म्हणते नंदिनी. तर काय म्हटलीस असं म्हणतो आता इथे जीवा. काही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो तिच्याकडे. चहा घेणार असं म्हणतो आता इथे तो. घे असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सॉरी लिहिला जो कप असतो तो आता इथे नंदिनीला तो देत असतो जीवा. तर आता इथे ती घेते तो कप. तर आता त्याच्यावर सॉरी लिहिलेलं असतं. तर आता इथे सूर करून चहा पिते ती. तर आता जीवा बघतो तिच्याकडे, असं काय पिते चहा सूर करून म्हणून. तर आता इथे जीवा पण सूर करतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे. तर आता नंदिनी पण सूर करून पिते. तर आता इथे जीवा दोघंही सुरसुर करून पितात बघा प्रेक्षक. फनी मोमेंट आहे खरंच हा. तर आता नर्स येते तेवढ्यातच, काय हॉस्पिटल आहे असं म्हणते ती. मी पण तेच सांगते त्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थने काव्याला दाखवले. तर आता इथे पार्थ बाजूला बसलेला असतो काव्याच्या. तर आता इथे पार्थ जो अंगारा लावून आलेला असतो, कुंकू वगैरे आपल्या कपाळाला, तो लावतो आता इथे काव्याला. तर आता इथे काव्याला लावतो तो. काल रात्रीपासून आराम चाललाय ना तुमचा असं म्हणतो पार्थ. इतके दिवस मेहनत केली आणि आज आराम करताय. झोपाची स्पर्धा झाली आहे ना, त्या टॉप कराल तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि इतका पण ताणू नका होता असं म्हणतो पार्थ. या हॉस्पिटलच्या ड्रेसमधून आता नॉर्मल ड्रेसमध्ये या असं म्हणतो तो. जांभळा ड्रेस नको बरं का असं म्हणतो तो. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही तो मुळा ड्रेस घातला होता आणि क्लासला गेला होता, तिथे आग लागली होती असं म्हणतो पार्थ. तेव्हा मी इथे ह्या जागेवर होतो आणि तुम्ही ह्या जागेवर असं म्हणतो होता इथे पार्थ. पण मी एका दिवसात शुद्धीवर आलो ना काव्य असं म्हणतो तो. तुम्ही काय एवढं फुटेज खाताय असं म्हणतो इथे पार्थ. उघडा ना डोळे असं म्हणतो तो. का आता मी तुमच्यासारखं मंदिरात जाऊन हातात दिवा ठेवून थांबू असं म्हणतो तो. चालणार आहे का असं म्हणतो पार्थ. उठा ना हो तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. किती वेळापासून मी काही बडबडतोय असं म्हणतो तो. उठा ना उठा ना. देशमुख केला उडत म्हणा ना. मी सुद्धा म्हणेन मी काय पक्षी आहे का उडायला असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ तिच्या हातावर हात ठेवतो परत. काव्य असं म्हणतो आता इथे पार्थ. ऐका ना असं म्हणतो पार्थ, आपल्याकडे अजून सुद्धा ती समुद्रावर नेईन मी तुम्हाला फिरायला, पाणीपुरी खायला घालेन. ठसका लागला तर झोपवेन सुद्धा. उंदळी तुमच्यासाठी मी अख्खं जग आणेन. पण डोळे उघडा ना असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या तुम्हाला शपथ आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला शपथ आहे आपल्या काव्यार्थची असं म्हणतो आता इथे पार्थ. रेड वेल्वेट पेस्ट्रीची आपल्या खोलीची असं म्हणतो आता इथे पार्थ. आपल्या फ्रूट सॅलडची बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो उठा ना असं म्हणतो तो परत. तुम्ही उठा ना. तुम्ही सांगाल ते ऐकेन मी असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला हवं ते मी आणून देईन असं म्हणतो आता इथे पार्थ. तर डोळे उघडा ना असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो तिचा हात घेऊन म्हणत असतो काव्या काव्या असं म्हणत असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे उठाना उठाना असं म्हणत असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे पार्थला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं, तडपडते ही काव्या तुमच्यासाठी, जीव चाललाय तिच्या तुमच्याशिवाय असं म्हटलेली असते ना ते फ्लॅशबॅकमध्ये. इथे उभी आहे काव्या तुमच्यासमोर, तुम्हाला जे हवं ते करायला तयार आहे ती. अगदी स्वतःला बदलायला सुद्धा तयार आहे पार्थ असं म्हटलेली असते ना काव्या. सगळं आठवतं त्याला. नाही करणारा ना तुम्ही काव्याला माफ असं म्हणते आता इथे काव्या. जाऊ दे ना असं म्हणते आता इथे काव्या. काय 19-20 दिवस केले मी प्रयत्न असं म्हणते आता इथे काव्या. फेल झाले असं म्हणते आता इथे ती. सगळं आठवत असतं पार्थला, वाईट वाटत असतं. जीवा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात खूप रंगून गेले. आता परिस्थितीने कितीही धुतलं तरीही हा रंग उतरणार नाही असं म्हटलेली असते ना. ते सगळं आठवतं त्याला बघा प्रेक्षक हो. आता जीव प्राण एकत्र करून मी तुम्हाला भेटेन देशमुख असं म्हटलेली असते ती. कारण कारण तुम्ही मला स्वीकारावं म्हणून असं म्हटलेली असते ना काव्या. सगळं फ्लॅशबॅक्समध्ये दाखवायला आहेत बघा प्रेक्षक त्यांची जर्नी. तर आता इथे बघा प्रेक्षक तिचा हात धरून थांबलेला असतो. आता इथे पार्थने विनवण्या करत असतो पार्थ की काव्या उठा उठा, आणि ती का उठत नसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणत असतो हा पार्थ देशमुख असं म्हणतो आता इथे पार्थ. पुन्हा मनापासून असं म्हणतो तो. आधीच्या वाईट आठवणींची पाठी पुसून तुम्हाला नव्याने स्वीकारतोय असं म्हणतो. हा तुमचा बोका ह्या मांजरीला एक्सेप्ट करतोय असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक तो परत पप्पी देतो तिच्या हाताला आणि तो रडतही असतो खूप आता इथे. तर आता इथे नक्की असं म्हणत आता इथे काव्या उठते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला शुद्धी आलेली असते. तर आता इथे पार्थला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आदर्श वगैरे काही गेलेली नाही आहे बघा प्रेक्षक हो. ते सगळं स्वप्न होतं. तर आता इथे काव्या तिच्या चेहऱ्याला धरते आणि तिचे अश्रू पुसते बघा प्रेक्षक. आता इथे काव्या पार्थचे. तुम्ही शुद्धीवर आलात असं म्हणतो आता इथे पार्थ. डॉक्टर सिस्टर काव्य शुद्धीवर आल्यात, लवकर या असं म्हणतो आता इथे पार्थ. काय असं म्हणते आता इथे काव्या. काय हवंय तुम्हाला. तुम्हाला उठून बसायचं असं. त्या नक्षाला हाका मारताय असं म्हणते ती. तुम्ही आहात ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. काव्याला आता इथे पार्थ मदत देतो. तर आता बसवतो तो तिला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बसते ती. तर आता इथे काव्या बघतच असते पार्थकडे. तर आता इथे तो परत पप्पी घेतो तिच्या हाताची बघा प्रेक्षक हो. तर आता भाग इथे संपूर्ण भगतरेखामध्ये काय ते. काव्या मी तुम्हाला तुमच्या भूतकाळ सकट स्वीकारलाय तुम्हाला. आता तुम्ही तिथे तिथे मी असं म्हणते काव्या.
तुला पार्थ तर आता तुम्ही गेस्ट रूम मध्ये राहणार आहात का असं म्हणते नंदिनी. नाही मी त्यांच्यासोबत माझ्या रूम मध्ये घेऊन जाणार आहे. गेस्ट रूम मध्ये नाही तर काव्यात रूम मध्ये असं म्हणतो पार्थ. तर आता इथे शिटी वाजवतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे काव्याला घेऊन जातो पार्थ आपल्या हातामधून. तर आता इथे प्रेक्षक हो रिकासुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.